नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। तर रात्रीच होळीची तयारी करून बसलो होतो आणि सकाळी लहान पोरांना घेऊन एकदम जोरदार धुलीवंदनाची सुरुवात केली। एकदम जालिम उपाय आहे। मग गाडी घेऊन निघालो मित्रांकडे आणि मित्र, तुम्ही जर कलर लावलेला दिसला नाही तर सोडतात का? त्यांनी माझी अशी अवस्था केली। मित्राला एक व्हिडिओ काढायला सांगितलं, मग बाकीच्या मित्रांना कलर लावला। मग मी निघालो होली फेस्टच्या दिशेने। मग फेस्टच्या ठिकाणी पोहोचून रजिस्ट्रेशन केलं। जर तुम्ही आधीच बुकिंग केलं असतं तर 200 रुपये होते आणि डायरेक्ट गेला तर 300 रुपये। मी डायरेक्ट गेलो होतो म्हणून मी 300 रुपये पे केले। नंतर त्यांनी मला हा एंट्रीचा बँड दिला। मग मी आत गेलो। मी खूपच लवकर गेलो होतो गर्दी होण्याआधीच। मग हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली आणि कलर तर लोक एवढा लावत होते की पार जादू करून टाकत होते एकमेकांचा। कलर हे हर्बल होते, केमिकल नव्हते। कलर मधनं बी गुलाबाचा ना फुलांचाच वास येत होता सारखा। थोडा वेळ मी सगळी पाहणी केली। व्ह्यू तर एक नंबर होता। रेन डान्स सेक्शन मध्ये एका ग्रुपच्या मित्रांची चांगलीच मजा चालू होती। नंतर मी पण नाचायला सुरुवात केली। मी काय सुट्टी देतोय? इकडे या दोघांचा ढोलवर लईच जबरदस्त डान्स चालू होता। मला पण असा डान्स करावा वाटला, पण नंतर माझ्या लक्षात आलं हे आपल्या लिमिटच्या बाहेर आहे। मला एक चष्मा सापडला। तो चष्मा लावून मी कसा दिसतो हे बघितलं आणि चष्मा परत ठेवला। तेथे बेली डान्स सुद्धा झाला। लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम बेली डान्स बघितला होता, नाही तर आतापर्यंत युट्यूबलाच बघितलं। जर मला चिमटा काढला तरच मला विश्वास बसेल। नंतर मी आपल्याला पैसे वसूल करायचे आहे म्हणून फुल जोमात नाचायला सुरुवात केली। इथे ह्याचा तर धोका बनवून टाकला होता। परत एकदा हिचा डान्स। पब्लिक तर येडीच होती जर कुणी समोर त्यांच्या नाचत असेल। हा डायलॉग खऱ्या आयुष्यात पण लागू होतो मित्रांनो। हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? मग रेन डान्स करावा म्हणलं। रेन डान्स मध्ये भिजताना असं वाटलं जसं काय मी नळाखालीच उभा आहे। रेन डान्स करून केसातला कलर धुवून निघाला। आमच्या घरचं पाणी वाचलं तेवढंच। एवढा काय मोठा माणूस नाही मी। रेन डान्स करून थंड थंड वाटायला लागलं। नंतर खूप गर्दी झाली। ही दोघं तर वेगळ्याच धुंदीत होती, मिरवणुकीत नाचल्यासारखं नाचत होती। सगळ्यात जास्त एन्जॉय ह्यांनीच केला। पैसे वसूल केला यांनी यांचे। ती माझी पद्धत आहे, सांगतो। मी डान्स पेक्षा ह्यांना बघून जास्त एन्जॉय केला। हा बघा कलाकार कसा नाचतोय। डान्सला कुणीच सुट्टी देत नव्हतं। मुलं मुली काका काकू सगळेच फुल एन्जॉय करत होते। नंतर मी गेलो सर्व्हिस काउंटरला आणि त्या ग्लासात पाणी आहे, नाहीतर तुम्ही म्हणशाल काय प्रसाद काय, म्हणून आधी सांगावं म्हणलं तुम्हाला। तुमच्यामुळे माझी इज्जत जाते, तुमच्यामुळे माझी इज्जत जाते। थोड्या वेळानंतर लोक पार हाय लेवलवर नाचायला लागले। मी दमलो आणि बसलो। माझ्या केसांना नीट करत होतो। जास्तच वाढलेत ना, करावं लागल्यानंतर मी बोलतो तू गप्प बस। हे बघा ह्या दादांचा डान्स। इथं हा फोटोग्राफर एका कपलचे फोटो काढत होता। फोटोग्राफरला म्हणालो माझे पण काढतो का रे? फोटोग्राफर म्हणाला काढतो की, तुझी गर्लफ्रेंड कुठे आहे? भगवान है कहाँ रे तू? रडू नको। मी म्हणालो आमच्या नशिबात कुठं आलंय। एका साईडला ह्यांचा चांगलाच एन्जॉय चालू होता आणि ही कोणत्या प्रकारची लावणी होती, खूपच डिफिकल्ट लेवलची। काय चाललंय भाऊ? लोक नाचून नाचून इतके दमले की तिथे झोपले आणि फायनली पार्टी संपली। सकाळी 11ला गेलो होतो आणि 6 वाजता बाहेर पडलो। माझा टायगर म्हणजेच माझी गाडी काढलो आणि निघालो घराच्या दिशेने। तर फर्स्ट टाइम मी असं होली फेस्टला गेलो होतो। मला बघायचं होतं की नक्की असतं काय होली फेस्ट, आणि एक्सपिरियन्स खूपच चांगला होता। एक नवीन एक्सपिरियन्स भेटला, एन्जॉय केलं आणि असंच एक्सप्लोर करत राहू, कारण जिंदगी ना मिलेगी दुबारा। याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्हाला माझ्या एक्सपिरियन्सला मी रेट करणार 10 पैकी 10। आणि माझा एक प्रश्न होता की होळीला पांढरेच कपडे काय घालतात बरं? त्याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।